जय शिवराय मित्रांनो, शिष्यवृत्ती परीक्षेच्या अर्जाला मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तर बघा, आता नियमित शुल्कासह अर्ज भरण्याची अंतिम तारीख किती आहे? मध्येच काय लई चलट 13 फेब्रुवारीपर्यंत अंतिम मुदत आहे. विलंब शुल्क भरून 14 ते 20 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही या योजनेसाठी या परीक्षेसाठी अर्ज करू शकता. त्यानंतर अतिविलंब शुल्क भरून तुम्ही 21 ते 24 फेब्रुवारीपर्यंत परीक्षेसाठी अर्ज करू शकता. याला स्कॉलरशिप परीक्षा असेही म्हटले जाते. त्यानंतर अतिविशेष विलंब शुल्क 25 ते 28 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता आणि 28 फेब्रुवारीनंतर कोणताही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. तुमचा मुलगा जर 4थी, 5वी, 7वी, 8वीमध्ये जर असेल तर त्याला यंदा मला वाटते 5वी आणि 8वीसाठी स्कॉलरशिपची एक्झाम आहे, परीक्षा आहे. ही परीक्षा दिल्यानंतर त्या मुलाला काय होतं, मुलगा जर पात्र ठरला, पास झाला, पात्र ठरला, तर त्या मुलाला जवळजवळ 11वीपर्यंत 4थीच्या मुलाला 5,000 रुपये मिळतात आणि 8वीच्या मुलाला 7,000 रुपये मिळतात प्रत्येक वर्षाला 11वीपर्यंत. तर तुमचा मुलगा जर 5वीला असेल यंदा आणि 8वीला असेल, 4थी, 5वी, 7वी, 8वी अशा मुलांसाठी ही स्कॉलरशिपची परीक्षा असते आणि त्या मुलांनाही अनुदान मिळतं. तर तुमच्या जर घरामध्ये असा कोण विद्यार्थी मुलगा मुलगी असेल तो किंवा आसपास तर कोण असेल तर त्यासाठीपर्यंत ही माहिती पोहोचवा. त्याला या परीक्षेच्या माध्यमातून या योजनेचा लाभ घेऊ द्या. त्याचं शिक्षण व्यवस्थित कसं सुरळीत होईल यासाठी तुम्ही प्रयत्न करा आणि अर्ज करा. जर तुम्ही स्कॉलरशिपसाठी अर्ज केला नसेल तर प्रत्येक वर्षी तुमच्या मुलाच्या स्कॉलरशिपच्या नोंदणीसाठी, एक्झामसाठी, परीक्षेसाठी तुम्ही तुमच्या मुलाच्या शाळेमध्ये संपर्क साधा. त्यांच्या शिक्षकांना सांगा की आमच्या मुलाला स्कॉलरशिपला बसवायचं आहे, तर त्याचा फॉर्म कधी सुरू झाले की ते सांगा, ते तुम्हाला सांगतील. तर लगेच यंदा तुम्ही या परीक्षेसाठी तुमच्या मुलाचा अर्ज नक्की करा. याची शेवटची मुदत काय आहे? 13 फेब्रुवारी आणि विलंब शुल्कासह 20 फेब्रुवारी 2026 ही मुदत आहे. सर्वांपर्यंत ही माहिती, हा व्हिडिओ पोहोचवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.